मग ते म्हटले की तुझा पुढचा प्रोजेक्ट काय असणार आहे. सो आपण एक्सपेन्स मॅनेजर करत Expense होतो. manager. सो त्यांना ते सांगितलं आणि तुम्ही ऑलरेडी प्रोजेक्ट स्टार्ट करायच्या आधी आपण काय घेणार आहे ते तुम्ही ऑलरेडी Yes. सांगतात. सो त्यांना ते सगळं सांगितलं. मग ते म्हटले तू क्लिअर आहे का, एवढं सगळं तू करणार आहे. म्हटलं हो करेल. मग त्यांचं असं होतं की तुला प्रॉब्लेम नाही आला का इंटर्नशिप आणि कॉलेज दोन्ही पण मॅनेज करताना. बरोबर. म्हटलं नाही, तेवढं कन्सिस्टन्सी मेंटेन केली. सो ते झालं. अरे वा. अँड देन जावाचे जे प्रोजेक्ट्स मेन्शन होते त्याच्यावर त्यांनी ॲक्च्युली ते जावावर गेलेच नाही. त्यांनी फक्त एवढं विचारलं की तू हा प्रोजेक्ट जावामध्ये केला आहे का. म्हटलं हो. मग त्यांनी जस्ट काय आहे प्रोजेक्टची फंक्शनॅलिटी तेवढं विचारलं. कारण तुम्ही नोटीस केलेलं असेल की ते फ्रेमवर्कचं नॉलेज असल्यामुळे ते कोरच्या कन्सेप्टला तेवढं प्रायोरिटी नाही दिली हो, त्यांनी. आणि त्यांना even महत्त्वाचं मला- तेच वाटत हो, होतं. मला इवन सेकंड इंटरव्ह्यू म्हणजे सेकंड राऊंड जो होता मला ते नंतर कळालं की सेकंड राऊंडमध्ये दोन्ही पण जे होते ते मॅनेजरच होते. ओके. सो त्यांनी मला म्हणजे इंटरव्ह्यूच्या मिडलाच सांगितलं की तुझा रेझ्युमे सिलेक्ट करायचं रिझन फ्लटरची इंटर्नशिप आहे. ओके, क्या सो बात आहे. तो एक तिथं माझा खूप जास्त प्लस हा पॉईंट सुद्धा खूपच महत्त्वाचा आहे की इंटर्नशिप जी हो. तुम्ही करता ती खूप महत्त्वाची असते. कारण कंपनींना घेणं देणं असतं की तू ॲक्च्युअल प्रोजेक्टवर काम हो. केलंय, फ्रेमवर्कचं नॉलेज आहे, Frameworkचं सो त्यांना ते सोपं पडतं. येस. गुड. त्यानंतर म्हणजे तुमचा तो राऊंड पहिला संपला तिथे आणि हो. मग सेकंड Second राऊंड round. मॅनेजरियल टाईप होता. मॅनेजरी येस.